नमस्कार, मी शिल्पा गुजर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत असणार आहेत पंडित शिवकुमार श्री सर. स्वागत आहे आपलं कार्यक्रमात. आज नवरात्री आहे. अनेक जण 9 दिवस व्रतवैकल्य करून देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न, याच विषयावरती चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत पंडित शिवकुमार श्री असणार आहेत. आमच्या या कार्यक्रमामध्ये सरांची आपण थोडक्यात ओळख करून देते. सर वास्तू आयडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक असून गेल्या 23 वर्षांपासून वास्तुशास्त्र, कुंडली आणि मंत्रशास्त्र अशा अनेक विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. तुम्हालाही याच विषयासंदर्भात काही माहिती हवी असेल आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला नक्की फोन करा. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. 02266843333 हा आमचा नंबर आहे. पंडितजी, कसे कराल देवीला प्रसन्न? आज नवरात्री आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा नवरात्रोत्सवाच्या. सुरुवातीला मला विचारायचे सर की नवरात्रोत्सवाचं महत्व काय? म्हणजे 9 दिवस देवी आपल्या घरी येतात, आपण घटस्थापना करतो, या सगळ्याचं महत्व काय आहे? बरोबर. आता जे काही प्रेक्षक बघतायत हा प्रोग्राम, त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. तुम्ही आता मला जो क्वेश्चन विचारला नवरात्री संबंधी, नवरात्रीच्या दिवशी या नवरात्री म्हणजे इंग्लिश दिवसाप्रमाणे 24 तासाचा एक दिवस पकडून 10 दिवस होतो किंवा 9 दिवस होतो असं नाही आहे. आपल्या भारतीय तिथीनुसार पहिली तिथी, दुसरी तिथी, तिसरी तिथी अशा तिथीनुसार कधी कधी नवरात्र 9 दिवसांची होते आणि 10व्या दिवशी पण दसरा येतो. आज जर यावेळेला जर तुम्ही बघितलं तर दसरा आणि खंडेनवमी हे एकाच दिवशी येते. हे लक्षात घ्या. म्हणजे खंडेनवमीची जी काय पूजा करायची आणि दसऱ्याचं जे काय करायचं आपल्याला एकाच दिवशी येते. कारण प्रतिपदा ही आज मंगळवारी उद्या सकाळपर्यंत आहे आणि प्रतिपदा आज 28 तासापेक्षा जास्त येते. हे सूक्ष्म रूप बघितल्यानंतरच जे काय आपण अध्यात्मातल्या गोष्टी करत असतो त्या करणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे आपण अध्यात्माकडे येऊया. अध्यात्माचा पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करताना आज आपण नवरात्री संबंधी बोलतोय. हे नवरात्र हे देवीसाठी आहे. आदिशक्तीचं स्वरूप जे आहे याचं कृपादृष्टी मिळवण्यासाठी अगदी बालकाप्रमाणे, अगदी लहान बाळाप्रमाणे एखादं बाळ जसं आपल्या आईला एखादा हट्ट पुरवण्यासाठी कशा पद्धतीने विनवणी करतं, त्या बाळाला माहिती असतं की मी जे काय आता मागणार आहे हे आई मला 100% देईल. कदाचित आई रागावलेली असेल, कदाचित आई लगेच रिस्पॉन्स देणार नाही, पण थोड्या वेळाने ती 100% देईल. हा जो लहान बालकामध्ये विश्वास असतो, तो विश्वास ठेवून अंतर्मनातून तुम्ही त्या आईचे सुपुत्र किंवा त्या आईचे लहान बालक आहे अशा पद्धतीनं जर काय तुम्ही कुठली गोष्ट या 9 दिवसामध्ये मनापासून मागितलं तर तुम्हाला देवी 100% देतेच देते. यामध्ये परत बेसिक मध्ये जर आपण आलो, अध्यात्म आणि विज्ञान, स्वतः मी इंजिनियर असल्यामुळं प्रत्येक गोष्टी टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू चेक केल्याशिवाय कुठली गोष्ट कधी बोलत नाही. अध्यात्म विज्ञानाचा प्रकार मी कसा विचार करतो, अध्यात्म आणि विज्ञान बायफर्गेशन मी कसं करतो. जेव्हा तुम्ही डोळे उघडता, जे काय तुमच्या सृष्टीला दिसतं तिथं विज्ञानाची सुरुवात होते. दूरवर बघेपर्यंत जे तुम्ही संशोधन बघता, ते तुम्ही अनुभवता, जे काय तुम्ही ऐहिक स्वरूपानं घेता, ते सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनातून डोळे उघडल्यानंतर दिसतं. डोळे बंद केल्यानंतर आपण जेव्हा रिव्हर्स बघतो तेव्हा अध्यात्म सुरुवात होते. अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही नाण्यांच्या 2 बाजू आहेत. त्यामुळं वैज्ञानिक प्रगती करताना आध्यात्मिक गोष्टीकडे बघू शकत नाही, बिकॉज वी हॅव टू क्लोज आवर आईज. मग अध्यात्मात डोळे बंद केल्यानंतर अध्यात्म सुरुवात होते असं मी का म्हणतो? कारण आपल्या शरीरामध्ये एक सुप्त शरीर, एक सूक्ष्म शरीर असतं. जसं मी आज बोलतोय तुम्हाला ते ऐकू जातं. तुम्ही आता सगळं टीव्ही बघताय, मात्र तुम्ही ऐकताय कानातून, पण तरी सुद्धा मनातून काही क्वेश्चन तुमच्या आतून येत आहेत आत्ता. म्हणजे ते कोण बोलतंय? तुमचं आत सूक्ष्म मन, अंतर्मन बोलतंय. तुम्ही जेव्हा शांत बसता, मनातल्या मनात विचार करता, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये अजून एक असं सूक्ष्म शरीर आहे की जे तुम्ही बाहेरून वावरता. अध्यात्म म्हणजे काय? आतलं जे काय सूक्ष्म शरीर आहे, जे तुम्हाला समजा मी आज गुलाबजामुन असं म्हटलं, तुम्हाला लगेच गुलाबजामुन चित्र डोळ्यासमोर आलं. गुलाब म्हटल्यावर तुम्हाला गुलाबाचा वास आवडतो लक्षात आला. म्हणजे तुम्ही श्रवण
श्रवण जे करता, जे काय वास घेता, जे काय बघता, हे अंतर्मनातून बघू शकता. म्हणजे हे सूक्ष्म शरीर तुमच्या आतमध्ये पण आहे. मग अध्यात्म म्हणजे काय, पूजा म्हणजे काय, देवाची आराधना म्हणजे काय, हे म्हणजे तुमच्या आतमध्ये जे काय सूक्ष्म शरीर आहे त्याला देण्याची ताकद म्हणजे अध्यात्म आहे. तुम्ही 4 फोटो देवासमोर मांडले आणि उगाच आपला हार घातला आणि गोल गोल आपण आरती केली म्हणजे अध्यात्म म्हणजे देवाची पूजा होऊ शकत नाही. तुमच्या आतून करा म्हणजे काय, हे सूक्ष्म शरीर जे आहे, तुम्ही जेव्हा बघता, देवाची आराधना करता, देवानाकडे डोळ्यानं जरी बघत असाल तरी आतलं सूक्ष्म मन पण तुमचं वेगळीकडे न वरकटता त्याच पॉइंट ऑफ व्ह्यू तिकडच बघितलं पाहिजे. तिथं अध्यात्म सुरुवात होते. आणि हे जे सूक्ष्म मन आहे, या सूक्ष्म मनामध्ये ईश शक्ती, देवी शक्ती, देवाची शक्ती. ईश म्हणजे ईश्वर, ईश म्हणजे ई काय आला, आपलं व्यंजन ई आला, ही ई एक अक्षर आलं, ईश. ईश तत्व हे आपल्यामध्ये कायम असतं. आता ईश तत्वाकडे जर मी गेलो तर प्रत्येक स्त्री जी आहे ही ईश तत्वाची प्रतीक आहे. हे दुर्गा देवी, काली माता देवी, सरस्वती पूजन, महालक्ष्मी पूजन आणि काली माता पूजन, या 3 देवींचं आपण पूजन करतो. म्हणजे स्त्रीच्या असलेल्या जागृत ईशशक्तीची पूजा आपण करतो. या जागृत ईशशक्तीची पूजा केल्यानंतर 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो. आणि ही शक्ती, ईशशक्ती आपल्या शरीरात देणारी ही एक स्त्रीच आहे, स्त्री शक्ती आहे. त्यामुळे स्त्री शक्तीची ताकद ही सगळ्या जगात जास्त आहे. त्यामुळे जो स्त्रियांचा आदर करतो आणि रिस्पेक्ट देतो तोच माणूस समाजामध्ये चांगला माणूस आणि चांगलं वैभव सगळ्या गोष्टी तो कमवू शकतो आणि तो पुढे एक चांगला व्यक्ती होऊ शकतो. जो करत नाही तो माणूस अजिबात पुढे प्रगती करू शकत नाही. त्याला प्रॉब्लेम येतात. ईवर येतो मी. फॉर एक्झाम्पल, कुठल्याही मुलीचं, स्त्रीचं आपण नाव घेतलं तर त्यामध्ये ई हा अक्षर हे त्यामागे येतच. म्हणजे प्रिया घेतलं, प्रियामध्ये ई आलं. निशा घेतलं, निशामध्ये पण ई आलं. बरोबर. काही अक्षर घ्या. आता मी उलट घेतो, अमृता. तुम्ही म्हणा अमृतामध्ये ई कुठे आहे, पण ती अमृता असं म्हणतो आपण. तो अमृता म्हणत नाही. म्हणजे स्त्रीच्या प्रत्येक नावामध्ये, प्रत्येक अक्षरामध्ये जे काय आपण नाव घेतो त्या शब्दामध्ये ई हे तिथं अक्षर येतच. म्हणजे ईश्वर शक्ती त्या स्त्रीमध्ये 100% असते. आणि हीच तर स्त्री तुम्हाला जन्माला देते. म्हणून तुमच्या शरीरामध्ये सूक्ष्म मन जे आहे त्याच्यामध्ये ईश्वर हे स्त्रीनं दिलेलं दान तुम्हाला आहे. आणि त्यामुळं स्त्रीची पूजा करणं, आदिशक्तीची पूजा करणं आणि या आदिशक्तीला प्रसन्न करून घेणं, यासाठी स्पेशली आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही जी पूजा दिलेली आहे, नवरात्रचे 9 दिवस, ही खूप पॉवरफुल असते. मात्र हे एक लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त कधीही घट बसवायचे, कधीही घट काढायचे, कधीही पूजा करायचे, कधीही तुम्ही देवी सप्तशती, दुर्गा सप्तशती वाचायचं असं चालत नाही. त्याला आपण तसे सिद्धांत आणि नियम आहेत. त्या नियमानुसार जर तुम्ही गेला तरच ही आदिशक्ती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अतिशय उत्तम धनधान्य, समृद्धी सगळ्या गोष्टी देऊ शकते. पण इथं तुम्ही चुकला तर ह्याचा मात्र महाभयानक परिणाम होतो. तो कसा होतो, काय होतो, पुढच्या पॉईंटमध्ये मी सांगेलच की घट कधी बसवायचा, काय बसवलाय, काय चुकी झालेत, या गोष्टी तुम्हाला बोलणारच आहे. पण अशा प्रकारे, आणि स्त्रियाचं उदाहरण मी जर घेतलं तर स्त्री हे त्यागाची प्रतीक आहे. हे प्रत्येक पुरुषांना लक्षात घ्यायला पाहिजे आणि सासू सुना यांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे. बेसिकली आपण असं बघतो 90% जे काय आपण जे काय वादविवाद हे बघतो त्या ठिकाणी पण हे महत्वाचं आहे की स्त्री हे पूर्णपणे ज्ञानात, म्हणजे लग्न होण्या अगोदर स्त्रीचं पूर्ण अस्तित्व वेगळं असतं. लहान असल्यापासून बहीण असते. बहीण झाल्यानंतर जसं कळायला लागतं घरातले स्वयंपाक पाणी सगळ्या गोष्टी ती करत जाते. स्वतःचं अस्तित्व विसरून लग्नाची पाळी येते, लग्न होते. अख्खा एंटायर जग सोडून, सगळं सोडून तिसरीकडंच तिला जाऊन राहायला लागतं. स्वतःचं आडनाव बदलतं. पहिल्यांदा वडिलांचं नाव असतं ते पण बदलायला लागतं, आडनाव पण बदलायला लागतं. किती त्याग आहे. परत स्वतःचं नाव पण कदाचित सासरकडचे लोक ते बदलतात, आडनाव पण बदलतं. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बदलतात. त्या मुलीचं पूर्णपणे घर बदलतं. त्यानंतर जे काय कष्ट घेऊन 9 महिने अगदी जीवापाड पाळून ज्या मुलाला जन्म देते, मुलीला जन्म देते, परत त्या मुलाचं नाव जे लागतं त्याच्यामध्ये पण आईचं अजिबात नाव किंवा काही असत नाही, तरी पण ती संगोपन करून तो मुलगा, माझं बाळ मोठं होऊ दे, अशा पद्धतीनं त्याला ते पुढे मोठं करते. अशा प्रकारे पूर्ण त्यागाचं काम करणारी ही स्त्री आहे. ह्या स्त्री शक्तीचं पूजन व्हायला पाहिजे. म्हणून या गोष्टी केल्या जातात. आणि ह्याचं भान नुसतं नवरात्र म्हणजे देवीची पूजा असं नसून
प्रत्येक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काय स्त्री आहेत त्यांचा आदर राखणं पहिल्यांदा गरजेचं आहे. आणि हे बीज हे सगळ्या समाजात रोवण्यासाठी अतिशय उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी नवरात्राचे उत्सव आणि मांडव मला पुण्यामध्ये अनेक ठिकाणी सगळे दिसतात, हे जे कोणी बघत असेल या गोष्टीचं लक्षात ठेवून या वेळेचे नवरात्र जे आहे ते अतिशय उत्तम स्त्रियांचा आदर राखून सगळ्या अतिशय उत्तम पद्धतीने व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच स्त्री शक्तीचा आदर झाला पाहिजे. खरंच खूप एक चांगला मेसेज तुम्ही दिलाय नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून. आपल्याला कार्यक्रमातला पहिला फोन येतोय ठाण्यावरनं लता यांचा. लता, आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी लता बोलते ठाण्यावरून. बोला लता. माझ्या मुलाचं हे म्हणजे लग्नाविषयी विचारायचं होतं. बोला. त्याची जन्मतारीख आहे 30/11/88, 5:45 संध्याकाळी आणि जन्मस्थळ आहे फलटण. तर त्याचा लग्नाचा योग कधी आहे आणि त्याला मुलगी कशी मिळेल, आणि तो सध्या IT इंजिनियर आहे, तर त्याला परदेशात जायचा चान्स मिळेल का? नक्कीच लताताई, तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे. त्यांच्या मुलाची जन्मतारीख आहे 30 नोव्हेंबर 88, संध्याकाळचा जन्म आहे 5:45 आणि स्थळ आहे फलटण आणि तो IT इंजिनियर आहे. लताताई, तुमच्या प्रश्नाला नक्कीच सर उत्तर देतील, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक नंतर. आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्र कॉलिंग मध्ये स्वागत आहे. आपल्यासोबत पंडित शिवकुमार श्री आहेत आणि कसे कराल देवीला प्रसन्न हाच आपला विषय आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला ठाण्यावरनं लता यांनी प्रश्न विचारला होता त्यांच्या मुलासंदर्भातल्या लग्नाचा. सर, काय उत्तर आहे? तर पत्रिका बैठल्यानंतर वृषभ लग्न आहे, सिंहराज वृषभ लग्न आहे. या पत्रिकेवर बघायला गेलं तर गुरु प्रथम स्थानामध्ये, गुरु अतिशय उत्तम आहे. तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या आईने मुलाच्या लग्नाच्या दृष्टिकोनातून समस्या काय येतील असा विचार काही करण्याची गरज नाही आहे. मुलाचं लग्न अतिशय उत्तम, चांगल्या सुस्वरूप, अतिशय विद्वान आणि जी स्त्री अतिशय चांगलं अपत्य देऊ शकेल अशा स्त्रीशी होईल. मुलं होतील ती पण अतिशय उत्तम आणि बुद्धिमान असतील. शिक्षणाचा पॉईंट ऑफ विचार केला, जे काय आता BEचं IT झालेलं असेल तेवढं शिक्षण नाही आहे, अजून सुद्धा मास्टर्स होण्याची शक्यता आहे. आउट ऑफ इंडिया 5 ते 6 वर्षा व्यक्ती राहणार आहे किंवा आउट ऑफ इंडिया कायमचा हा सेटल होऊ शकतो. राहू दशमत असल्यामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर खूप चांगली आहे. त्यामुळे याने IT जरी केलं तर MBA विथ IT असं जर केलं तर मास्टर्स MBA मास्टर बिझनेस मॅनेजमेंट हे करून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हे करून त्यांनी जर IT मध्ये जर केलं तर पुढे जाऊन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टला चांगल्या लेवलला ते काम करू शकतात. व्यवसायाची पत्रिका अजिबात नाही. आयुष्यात व्यवसायाचा कधी ट्राय करू नये. वैवाहिक जीवना दृष्टिकोनातून विचार केला तर लग्नाच्या पॉईंट 5-1 म्हणजे 2016च्या मार्च पासून 2016च्या ऑगस्ट पर्यंत या मुलाचं लग्न 100% होऊ शकतं. पुढचा प्रयत्न करू दे. या मुलाला आजारपणासाठी किडनीचा त्रास आणि स्पेशली कावळेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पोटासंबंधीचे विकार होऊन खूप त्रास होऊन ऑपरेशन होऊ शकतं. ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ओव्हरऑल पत्रिका चांगली आहे आणि नोकरीमध्ये कायम सततची भरभराट होईल. काही काळजी करायची गरज नाही. एक पुष्करा 3.5 ते 4 कॅरेट आणि 5 करंगळी शेजारच्या बोटात वापरला 100% अजून सक्सेस मिळू शकतो. नक्कीच सर, मगाशी तुम्ही जेव्हा सांगत होतात की घट बसवताना नेमकं काय काय केलं पाहिजे किंवा पूजा कधीही करणं योग्य नाहीये, म्हणजे घट बसवताना आणि दुर्गा सप्तशती वाचताना नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी पाळायला पाहिजेत? बघा, मी मगाशी जे काय म्हटलो की आपण आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे काय पुराण वाचणे किंवा हे करणे, ह्या देवाचं करणे ते करणे, हे काय गोष्टी मी काय म्हणजे मी हे काय मानत नाही, हे मानत नाही. ठीक आहे, म्हणजे ते मानत नाही म्हणजे आंतरिक शक्ती जी आहे, माणूस हा एक जिवंत असतो आणि त्याच्यामध्ये शरीर असतं, शरीरामध्ये एक सूक्ष्म शरीर असतं, सूक्ष्म शरीरामध्ये ह्या चेतना असतात. या सूक्ष्म शरीर जे असतं आपलं, आपण मृत्यूनंतर आपलं शरीर जागेवर राहतं आणि हे जे काय सूक्ष्म शरीर पुढे कंटिन्यू होतं आणि जे काय सॉफ्टवेअर तुम्ही या जन्मामध्ये तयार केलेलं असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह विथ व्हायरस वगैरे, त्या ॲज इट इज त्या सूक्ष्म शरीरावर कंटिन्यू होतं आणि पुढचा जन्म तुम्हाला मिळतो. यातनं बाहेर पडण्यासाठी पुढचं लाईफ चांगलं होण्याच्या दृष्टिकोनातून आणि आहे त्या जीवनामध्ये पण सक्सेस मिळण्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी अध्यात्माच्या केल्या तर एक समाधानी वृत्ती राहते. अध्यात्म करण्याचं बेसिक रूट कॉज काय आहे? आध्यात्मिक गोष्ट किंवा ह्या ज्या भारतीय संस्कृतीला लिहिलेल्या गोष्टी काय आपल्याला दर्शवतात किंवा काय व्हॉट इज द एंड रिझल्ट? माणूस समाधानी राहतो, अतिशय आनंदी राहतो, त्याचा हिंस्त्रपणा ऑटोमॅटिकली कमी होतो आणि सुखासमाधानानं संसार करून आहे ते सुख म्हणून प्रगती करायचा प्रयत्न करताना फुल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहतो. हा अध्यात्माचा पहिला महत्त्वाचा पॉईंट. आता घट बसवण्याच्या ह्याच्यापेक्षा पण मी स्वतः ह्या गोष्टी जर सांगत असेल, आध्यात्मिक दृष्टीने सांगत असेल तर मी आईन्स्टाईनचा पण खूप मोठा भक्त आहे आणि दुर्गा सप्तशती पण देवीचं पण मी करतो. माझे वास्तुशास्त्र प्रोडक्ट आहेत ते पण ॲज पर गायत्री मंत्रावर अनुसरून मी केलेले आहेत, ओरालेवर आणि सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत.
मागच्या काहीच 1-2 महिन्यापूर्वीच्या काळामध्ये सकाळमध्ये पण सगळ्या टीव्ही चॅनलला पण दाखवलेलं आहे की अयोध्येमध्ये श्रीरामाचा जन्म जो झालेला तो 7800 वर्षापूर्वी झालेला आहे. 7814 वर्षापूर्वी काहीतरी एक्झॅक्ट डेट पण त्यांनी काढलेली आहे. हे आम्ही काढलेले नाही. जापनीज तंत्रज्ञान जे जिओग्राफिकल कंडिशन बघून आणि ताऱ्यांची कंडिशन बघून जे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे, या सॉफ्टवेअरच्या आधारे आपल्या पुण्यातल्याच एका संस्थेने पूर्णपणे अभ्यास करून अक्षांश रेखांशाचा अभ्यास करून अयोध्येला कुठल्या अक्षांश कुठल्या रेखांशाला कोणता दिवस होता आणि ती प्लॅनेटरी कंडिशन व्यास मुनींनी त्या वाल्मिकींनी त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेली आहे की त्यावेळेला श्रीराम देवता जन्माला आल्या तेव्हा आकाशातली प्लॅनेटरी कंडिशन काय होती हे स्पष्टपणे ग्रहांचं त्यावेळेला नक्षत्रांचं वर्णन जे केलेलं आहे ते वर्णन व्यवस्थित आता आपल्या आत्ताच्या सायंटिस्ट लोकांनी ते बघितलं आणि त्याच्या म्हणजे 7008 वर्षापूर्वी अगोदर पण 15000 वर्ष ते गेले आणि पुढच्या काळामध्ये तशी प्लॅनेटरी कंडिशन फक्त त्याच दिवशी अयोध्येला होती हे क्लिअर झालं. म्हणजे आणि त्या पुढच्या गोष्टी पण त्यांनी सांगितल्या की रावण कधी काय ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या काही प्लॅनेटरी कंडिशन आहे त्यावर एक गोष्ट क्लिअर झाली की राम देवता ह्या होत्या, त्यांचा जन्म झालेला होता आणि रामायण ही सत्य परिस्थिती आहे. हे आजचं वैज्ञानिक सत्य आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये दिलेले जे काय पुरावे आहेत, दिलेल्या काय गोष्टी आहेत, ह्या काय नुसत्याच कपोल कल्पित गोष्टी मुलांना झोपण्याच्या वेळा सांगायच्या गोष्टी अजिबात नाही. हे क्लिअर झालं. परत माझ्या मेन मुद्द्याकडे येतो, घटस्थापनेकडे. सांगण्याचा उद्देश काय, आपण जे काय करतो ह्याला काहीतरी आध्यात्मिक आधार जरी म्हणत असेल तरी सुद्धा टेक्निकलिटी काहीतरी आहे. आणि अध्यात्म जेव्हा तुम्ही टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला चालू करता तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कळतात. अध्यात्मामध्ये टेक्निकल गोष्ट ऑलरेडी इन्क्लूड आहे, त्याला वेगळं करायची गरज नाहीये. फक्त मी एकच टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू, स्वतः मी इंजिनियर आहे, मी पण रोबोट सेक्शनला रोबोट दुरुस्त करणारा इंजिनियर आहे. माझ्या हाताखाली शेकडो इंजिनियर काम करत होते, तरी सुद्धा मी या गोष्टी बघतो कारण ह्यामध्ये टेक्निकली मला अनेक मी मंत्र ग्रंथ वगैरे वाचल्याने मला गोष्टी कळालेल्या आहेत. त्या गोष्टी यामध्ये बघायला गेलं तर हे दुर्गा सप्तशतीचा आज जर विचार केला, दुर्गा सप्तशती वाचताना आणि घट बसवताना काही नियम जे सांगितले त्या नियमावर कुणीतरी काहीतरी आपण बोलतोय असं वाटू नये म्हणून हे मी श्रीरामाचा जन्माचं टेक्निकल उदाहरण तुमच्या समोर सांगितलं. आता मी आजच्या घटावर येतो. आज ज्या ज्या लोकांनी घट बसवले ते 100% चुकीचं आहे. 101% चुकीचं आहे. आज घट बसवू शकत नाही. कारण आज घट बसवायचे 3 जे अश्विन महिना मास आहे, अश्विन मास मध्ये आज जरी प्रतिपदा असेल तरी सुद्धा वैधृती योग आहे आणि चित्रा नक्षत्र आहे. चित्रा नक्षत्र आणि वैधृती योग असेल आणि हे आज वैधृती योग आणि चित्रा नक्षत्र उद्या सकाळी 8:02 स्वाती नक्षत्रात कन्वर्ट होते. तेव्हा त्यानंतर म्हणजे उद्या सकाळी 8:30 वाजल्यापासून 11:30 पर्यंतच तुम्ही घट बसवू शकता. आज बसवू शकत नाही कारण वैधृती योग असताना आणि चित्रा नक्षत्र असताना प्रतिपदेला जर वैधृती योगात आणि अमावस्या असताना वैधृती योगात बसवलं, अमावस्या जरी संपली आणि फक्त वैधृती योग जर असेल तो सुद्धा उद्या सकाळी 4:28 आहे. त्यामुळे या योगात जर तुम्ही बसवलं असेल तर अशा आपल्या दुर्गा कोश 10,000 वर्षापूर्वीचे ग्रंथ नाव तुम्हाला सांगतो, एव्हिडन्सेस आहेत की अशा प्रकारे काली मातेचा रौद्र रूपाचा तुम्ही काही कारण नसताना जे निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्ही ओढवून घेतला असा अर्थ होतो. म्हणजे आपण चांगलं करायला आणि हे पण त्यामध्ये अज्ञान रूपानं जरी तुम्ही अशा गोष्टी केल्या असतील तरी सुद्धा ह्याचं फळ काय चांगलं मिळत नाही असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. हे मी का सांगतो की या गोष्टी आपण आज घट बसवायचा म्हणून उठले आणि आपण घट बसवले मग ह्याला असं काहीतरी असं चालत नाही. तर यासाठी हे आहे, यासाठी तुम्हाला मी काही रेफरन्सेस सांगतो आणि माझ्या मी वेबसाईटवर हे रेफरन्सेस टाकणार आहे. यामध्ये व्रतशिरोमणी नावाच्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे 10,000 वर्षापूर्वीचा दुर्गा कोश या ग्रंथामध्ये 261, 262 आणि 265 या ग्रंथामध्ये याचा उल्लेख असाच आहे. याच्या व्यतिरिक्त व्रतशिरोमणी पान नंबर 178 वर हे सगळं बघायला मिळतं. त्यानंतर व्रत परिचय याच्यामध्ये 50 आणि 51 पेजवर हे आहे. व्रतराज मध्ये 80 नंबर पेजवर हे आहे. देवी पुराण, कात्यायनी तंत्र, देवी भविष्य पुराण, कालिका पुराण, मंत्र महार्णव खंड नंबर 3 आणि स्कंद पुराण, डामर
तंत्र यामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत. म्हणजे आपण जे काय अवलोकन करतो हे अवलोकन करताना या गोष्टी बघणं सगळ्यात गरजेचे. बघितलं गेल्यामुळं मला जे काही व्यक्ती अशा प्रकार, मी काय म्हणत नाही, ग्रंथात जे लिहिलं ते तुम्हाला मी सांगतो, 10,000 वर्षापर्यंत मला ती देवी कायम अशा पद्धतीनं भस्म करत राहील असं काहीतरी त्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. ते संस्कृत ऋचा वगैरे सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. ते डिटेल मी बोलू शकत नाही, माझ्या वेबसाईटवर टाकतो. पण हे घट जे अजून कोणी बसवले नसतील ते घट मी माझ्या जेवढे क्लायंट आहेत त्या सगळ्या क्लायंट लोकांना SMS करून, व्हॉट्सअप वगैरे करून, मॅक्झिमम लोकांना सांगायचा प्रयत्न केला की उद्या सकाळी तुम्ही हे घट 8:30 ते 11:30 मध्ये बसवा. दुसरा म्हणजे दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे, जे काय माला मंत्र आहे तो लक्षात घ्या. सत्यनारायणाची पूजा किंवा बाकीचे जे काय आपण हे करतो, पारायण वगैरे करतो, हे गद्य रूप, हे गोष्टी रूप असतात. लोक बघतात, बसतात, ऐकतात आणि गोष्टीरूप वर्णन केलं जातं. देवी सप्तशती हा काय असा पद्धतीने गद्यरूप नाहीये. देवी दुर्गा सप्तशती, दुर्गा सप्तशती म्हणजे काय? सप्तशती कोणाला अर्थ माहितीये? सप्त म्हणजे 7, शती म्हणजे 100, 7 × 100 700, दुर्गा 700. म्हणजे या दुर्गा सप्तशतीमध्ये 700 वेगवेगळे मंत्र आहेत. हे सर्वसामान्य मंत्राचे माला नाहीये, हे बीज मंत्रात्मक आहे. ओम ऐम ह्रीम क्लीम असे जे बीज मंत्र आहेत, हे बीज मंत्रात्मक 700 मंत्र आहेत. या 700 मंत्राचं पुनश्चरण करायचं म्हणजेच काय आहे? दुर्गा सप्तशती आहे. आणि याच्यातून प्रचंड प्रकारची ऊर्जा बाहेर पडते आणि त्या ऊर्जेचा चांगला वापर होऊन आपल्याला मातेची कृपादृष्टी व्हावी म्हणून दुर्गा सप्तशती म्हटली जाते. आणि अनेक वेळेला बघाल, नवीचंडी याग जर योग्य माणसाने योग्य पद्धतीने योग्य वेळेला केला नाही तर त्याला निगेटिव्ह इफेक्ट जबरदस्त होताना आपण ऐकतो. काय फरकच पडलेला नाही. या गोष्टी ज्या आहेत, नुसतं कोणाला आहे म्हणून कोण तर करतो म्हणून बोलवायचं आणि काहीतरी करायचं, हे असं होऊ शकत नाही. घटासाठी हे पण सांगतो. म्हणून दुर्गा सप्तशतीचे पाठ जे करत असतील, आता जर करायला घेत असेल तर कंटिन्यू करा, सोडू नका. संकल्प केल्यानंतर सोडू शकत नाही. आणि दुर्गा सप्तशती कोणी केला नसेल तर उद्या सकाळी 8:30 पासून नंतर 12च्या आत करा. दुपारी 12 नंतर अजिबात घट बसून चालत नाही. हा पण एक शास्त्र नियम आहे. काही लोकांना ऐकलं की दुपारी 3 वाजता बसवणार आहे जेवून वगैरे, असं पण नाही चालत. दुपारी 12 नंतर घट बसू शकत नाही. याच टायमिंगमध्ये बसवा. दुर्गा सप्तशतीमध्ये काही निगेटिव्ह गोष्टी अशा आहेत, या तुम्हाला मी आता जे काय बाजारात दुर्गा सप्तशती आहे यामध्ये काही गोष्टी जे निगेटिव्ह आहेत, त्या काही ज्या संस्कृत मधले जे काही शब्द आणि अक्षर आहेत या गोष्टींचा किती विपर्यास होतो. आणि असं जर तुम्ही जर देवीला जर असं मागायला लागला, देवी काय करेल हे तुम्हाला परत मी त्याचं अवलोकन करून सांगेल. आणि आता मी जे काय तुम्हाला सांगितलं की हे जे घट बसवलेले आहेत हे स्वतः एक निगेटिव्हिटी ओढून घेतलेली, असं जे काय मी म्हटलं, ह्याचा परामर्श अभ्यास करून पुढच्या एपिसोडला 20 तारखेला माझ्याबरोबर त्यावेळेला मी तुम्हाला डिटेल सांगेल. पण ह्याचा परामर्श सांगेल. पण अशा पद्धतीनं घट बसवताना जे काय तुम्ही चालू आहे याच्यामध्ये कुठले मंत्र म्हणायचे काय नाही तुम्हाला पुढे सांगेन. आणि सप्तशतीतल्या काही निगेटिव्ह गोष्टी पण तुम्हाला सांगेन, म्हणजे आपल्याला कळेल की आपण सप्तशती किंवा नवचंडी यज्ञ करता किती मोठ्या घोर चुका करतो, हे पण आपल्याला थोड्या वेळ सांगेन. नक्की सर, आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमात अहमदनगरवरनं विद्या यांचा. विद्या, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे, माझ्या मिस्टरविषयी विचारायचं आहे मला. बोला बोला. त्यांची जन्मतारीख आहे 10/11/83. जन्मवेळ आहे संध्याकाळी 7 वाजता आणि जन्म ठिकाण आहे संगमनेर. मग नोकरी किंवा धंद्यात नेमकी कोणत्या गोष्टीत त्यांना यश येऊ शकतं असं? काय करतात? शिक्षण काय झालं त्यांचं? काय करतात? सध्या आमची शेतीच आहे. शेती आहे. शेती. तुमच्या मिस्टरांचं शिक्षण किती झालंय? 12वी पास आहे. बरोबर. ओके, नक्कीच विद्या, तुमचा प्रश्न कळालेला आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल तुम्हाला. पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे आणि तुम्हाला आजच्या कार्यक्रमासंदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर नक्की फोन करा. 02266843333 हा आमचा नंबर आहे. लगेच येतोय, घेऊया छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पंडित शिवकुमार श्री आपल्या सोबत आहेत आणि कसे कराल देवीला प्रसन्न हा आजचा आपला विषय. ब्रेकवर जाण्यापूर्वी अहमदनगरवरनं विद्या यांनी एक प्रश्न विचारला होता. सर, काय प्रश्नाचं उत्तर आहे त्यांचं? त्यांनी विचारलं की व्यवसायाच्या दृष्टीने प्रश्न विचारला होता. तर पहिला मुद्दा म्हणजे या पत्रिकेप्रमाणे हा व्यक्ती व्यवसाय करू शकत नाही. व्यवसाय केला 100% लॉस येईल. त्याचबरोबर पार्टनरशिप मध्ये जरी काम केलं तरी सुद्धा पार्टनरशिप म्हणून लोबाडला जाईल. त्यामुळे पार्टनरशिप पण करणं योग्य नाही. मग काय करू शकतो व्यक्ती? ह्याला जर व्यवसाय जर करायचा असेल तर ज्यांच्या घरामध्ये त्यांची आई असेल किंवा बहीण असेल, भाऊ आहे, कुणाकडच्या ज्याच्या पत्रिकेमध्ये व्यवसायाचं स्थान पॉवरफुल आहे तो अभ्यास करून
त्याच्या नावावर शॉप लायसन काढून त्याच्या नावावर प्रॉपर्टी शिफ्ट करून त्या नावावर व्यवसाय करू दे. ही विल लुक आफ्टर, म्हणजे तो हे बिझनेस स्वतः ते बघतील. ऍक्च्युअली सगळं जे काय डॉक्युमेंटेशन जे काय ट्रान्झॅक्शन जे त्यांच्या बँकेत त्यांच्या ज्यांच्या नावावर कर त्यांच्यावर होईल. अशा पण जर केलं तर व्यवसाय यश मिळू शकतं. राहूचं दान यांनी करायला पाहिजे. एक डायमंड आणि नीलम हातामध्ये वापरला तर 100% यांना सक्सेस मिळेल, गॅरंटी आहे. येस, नक्कीच. सर मगाशी आपण दुर्गा सप्तशती बद्दल बोलत होतो. मला त्याच्याबद्दल तुम्ही जे गौप्यस्फोट केलेला आहे की आज घटस्थापना झाली नाही पाहिजे त्याच्याबद्दलही मला प्रश्न विचारायचे, पण त्याच्या आधी आपण अनुभवाचा एक व्हिडिओ बघणार आहोत. भारती घाटकर ज्या इंटरनॅशनल शूटर आहेत, पूजा घाटकर यांच्या आई, त्या सरांच्या क्लायंट होत्या आणि त्यांचा जो अनुभव आहे तो आता आपण पाहणार आहोत. नमस्कार, माझं नाव भारती घाटकर आहे. सुरुवातीला मी सरांचा रेडिओवर कार्यक्रम ऐकला होता. त्यानुसार मी सरांना काही प्रश्न विचारले, तर त्यांनी त्या अनुषंगाने मला उत्तरं दिली होती. त्यामुळे मी त्यांची भेट घेण्याचं ठरवलं आणि त्यांना भेटून काही मुलीसंबंधी, माझी मुलगी पूजा घाटकर रायफल शूटर आहे, आता इंडियाची टॉप प्लेयर आहे, तर तिच्या संबंधी मला विचारायचं होतं की पुढे काही अडचणी किंवा ह्या क्षेत्रात ती पुढे जाईल का. तर सरांनी मला योग्य मार्गदर्शन दिलं, काही ग्रहरत्न दिले आणि त्यामुळे तिला यश मिळत गेलं. सध्या आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते वापरत आहोत आणि त्यामुळे बराच प्रगतीत फरक होत गेला. पंडितजींच्या 22 वर्षाच्या वास्तुशास्त्राच्या अनुभवानुसार जे प्रॉडक्ट्स तयार होतात ते आम्ही वापरत आहोत. आपण पण त्याचा फायदा घ्यावा, नक्कीच फरक पडतो. धन्यवाद. अत्यंत भारती घाटकर यांचा अनुभव प्रचंड, त्यांनी जो सांगितलं सर, खरंच पत्रिकेच्या माध्यमातून लक्षात येतं की ही व्यक्ती खेळामध्ये काहीतरी विशेष प्रावीण्य मिळवू शकते. 100% कळतं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही बघताना फक्त टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला पाहिजे, क्लिअरिटी पाहिजे. करणी विरणी या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत आणि या गोष्टीला जगातल्या कुठल्या व्यक्तीने बिलकुल घाबरू नये. जो तुम्हाला ज्योतिषी परफेक्ट सांगतो कुठल्या ग्रहामुळे काय होतं आणि हे असे हे त्यामुळे असं असं होते, तिथंच रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्यावर कुणी काहीतरी केलेलं आहे किंवा म्हणून तुमचं काही होत नाही ह्याच्यामुळे असं झालेलं आहे असं सांगितलं, त्या वेग उत्तराला अजिबात आपण कसं एखादा प्रश्न पत्रिकेचा उत्तरपत्रिका सोडवताना एक प्रश्नाचं आलं, प्रश्नाचं उत्तर कधी परफेक्ट त्यावर मार्क डिपेंड असतात. असंच तुम्ही पत्रिका बघताना त्या माणसाकडे ते बघितलं पाहिजे किंवा म्हणताना सांगताना बरोबर सांगतो की नाही सांगतोय. अंधानुकरण करण्याची काहीच आवश्यकता नाही. तुमच्या नजरेत लक्षात यायला पाहिजे की आपण फसलो जातो का क्लिअर आहे. अशा पद्धतीने अभ्यास करून योग्य मार्गदर्शन घेतलं 100% हे आपलं शास्त्र आहे आणि 100% याचा आपल्याला पुढं आयुष्यात पुढं चांगला पाथ मिळण्यासाठी उपयोग गॅरंटेडली होतो. नक्की पुढे आयुष्यात काय करायला पाहिजे, हे डायरेक्शन बरोबर आहे का नाही बरोबर आहे, व्यवसाय करायला पाहिजे का नोकरी केली पाहिजे, लग्नामध्ये काय अडथळे येतील का, काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत आपण, काय कुठले आजार पण आपल्याला होऊ शकतात, आपल्याकडे काय पॉझिटिव्ह पॉईंट आहेत की जे आपण बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकतो. बरं, शिक्षणात हुशार नाही आहे, बाकीचे कुठले कलागुण आहेत का की ज्यामध्ये आपला मुलगा पुढे जाईल, या बऱ्याच गोष्टी आहेत, अशा शेकडो गोष्टी आहेत. ते पत्रिका बघितली ऑटोमॅटिकली आपण बघू शकतो. नक्कीच सर, तुम्ही मगाशी सांगत होता दुर्गा सप्तशती बद्दल, त्याच्याबद्दल जो गौप्यस्फोट केला आणि त्यातनं घटस्थापनेबद्दल, तर काय म्हणजे परिमार्जन करू शकतो. पहिला मुद्दा म्हणजे काय आहे की या गोष्टी फक्त एक घट बसवायचा, प्रतिपदा आली म्हणून उठल्या घट बसवा असा प्रकार नाही पाहिजे. की नक्की कसं काय या सगळ्या गोष्टी पण बघणं गरजेचं आहे. आणि का आपण व्रत करतो, हे कशासाठी करतो. बरं, दुर्गा सप्तशती हा एक तंत्रशास्त्र आहे, तंत्र मार्गातलं आहे. म्हणजे यातनं जे काय एनर्जी पडते मिळते बघा. ओम, आता ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे हा तर नवार्ण मंत्र आहे. हा नवार्ण मंत्र म्हणताना पण आई लोक ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे म्हणतात. ओम लावायची गरजच नाहीये, ओम लावूच शकत नाही. ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हे टोटल 9 अक्षर झाले. त्यात ओम लावलं की 10वं अक्षर होतं. आता ओम पण अक्षरानं तयार झाले त्यामुळे अक्षरच पकडायला लागतं. त्यामुळं ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे असं पाहिजे, ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नाही. आता माझ्या हे ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे मी आज म्हणत नाही, माझी इच्छापूर्ती कुपी बघा. त्या इच्छापूर्ती कुपीमध्ये एका बाजूने घेतले त्यांनी बघा, हजारो लोकांनी घेतलेले, 10-15 हजार लोकांनी इच्छापूर्ती कुपी घेतली आजपर्यंत. त्यामध्ये पण ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र स्पष्टपणे लिहिलेला आहे. ऐम ह्रीम क्लीम मध्ये जर बघायला गेलं तर ह्याचं मी हे करतो,
ऐम रीम क्लीम श्रीम असे जे शब्द आहेत तुम्हाला सारखं वाटत काय सारखं ऐम रीम श्रीम असं काय येतं, ह्याचा अर्थ काय, हे बीज मंत्र आहेत. गणपती देवता ओम गंग गणपते नमः असं म्हणतो. गणपतीचा बीज मंत्र कुठला आहे, ओम गम ओम एवढाच आहे. हा डायरेक्ट गणपतीचा बीज मंत्र आहे. हा जर सतत म्हणत राहिला तर गणपती आठवड्यात तुम्हाला आशीर्वाद देऊन बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह. या गोष्टी माणसापर्यंत पोहोचत नाही तरी पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणून माझं आपतेष्ट नावाचं नवीन जे प्रोडक्ट आलेलं आहे तेव्हा मी ओम गम ओम एवढाच बीज मंत्र दिलेला आहे आणि त्यामध्ये निर्वैरता मंत्र जो दिलेला आहे की कुणाची शत्रुत्व होऊ नये असं. ठीक आहे बघा, ऐम म्हणजे काय, विद्याप्राप्तीचा बीज मंत्र आहे. रीम म्हणजे विवादामध्ये जिंकण्याचा बीज मंत्र आहे. क्लीम म्हणजे कामना पूर्तीचा बीज मंत्र आहे. श्रीम म्हणजे धनप्राप्तीचा बीज मंत्र आहे. आपण काय म्हणतो, ऐम रीम क्लीम श्रीम चामुंडाय विचे. विचे म्हणजे नमस्कार करतो. अशा प्रकारे विद्यामध्ये प्राप्ती करून देण्यासाठी देणारी, विवादामध्ये मला जे काय मान मिळवून देणारी, कामना सिद्धी असणारी, धनप्राप्ती करून देणारे चामुंडा देवीला माझा नमस्कार असो असं मराठीत मी म्हटलं. हेच म्हणजे ओम ओम नाही, ऐम रीम क्लीम चामुंडाय विचे, ऐम रीम क्लीम चामुंडाय विचे हे शब्द ह्या बीज मंत्रातनं जे काय ताकद तयार होते आणि या ताकदीमुळे एक वेगळं वलय तयार होतं आणि तुम्हाला त्यामध्ये ऑटोमॅटिक सक्सेस मिळायला सुरुवात होते. कारण सुप्त मन तुमचं जागृत होतं. हा मंत्र दररोज 108 वेळा सकाळी आंघोळ झाल्यानंतर आणि संध्याकाळी तुम्ही या घटाच्या बसवता. तुम्ही त्याबद्दल म्हटलं पाहिजे, आता आज ते म्हणायचे नाही, उद्या सकाळपासून तिला सुरुवात करायची आहे 8:30 नंतर. दुर्गा सप्तशतीच्या पॉइंटला मी येतो की दुर्गा सप्तशती म्हणताना अनेक वेळा दुर्गा सप्त पाठ जो करायचा असतो 12 नंतर कधी करायचा नसतो. त्या पूर्णपणे कुटुंबाला दारिद्र्य येतं असं ग्रंथात दिलेलं आहे. दुर्गा सप्तशती जे काय पाठ करतो त्यामध्ये 1 ते 13 अध्याय नॉन स्टॉप म्हणायचे असतात. मधी उठायचं नाही. बाथरूमला जाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, दूध पिण्यासाठी, हे करण्यासाठी उदबत्ती इकडे दे इकडे असं म्हणून चालत नाही असा सिद्धांत आहे. नॉनस्टॉप म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये पण जे थांबण्यासाठी इति सारखे शब्द आहे, संपूर्णम इति असे जे काही शब्द आहेत ते गाळायला पाहिजेत. ते गाळून म्हटलं पाहिजे. आजचा पण सिद्धांत आहे. या गोष्टी न पाळता कसे म्हणून चालत नाही. दुसरा मुद्दा, आता जे काय सप्तशती बाजारामध्ये मिळाली, त्या बाजारात मिळाल्या सप्तशतीचा अभ्यास मी केला. अभ्यास करून या गोष्टी मी चुकीच्या गोष्टी त्यात काय काय 1-2 गोष्टी चुकीच्या खूप छापल्या गेल्या. या गोष्टी संबंधी मी तुम्हाला माझ्याकडे फोटो पण आहे त्याचा आणि तो मंत्र पण आहे. तर याचा अर्थ काय होतो विचार करा की तुम्हाला तुम्ही वाचून दाखवतो. त्यामध्ये असं आहे, एक 101 पहिला प्रथम अध्याय, त्यामध्ये 101 नंबरचा तो श्लोक आहे, हे आहे ओवी आहे. ओवी म्हणण्याविषयी एक मंत्र आहे. तो मंत्र आहे. काय मंत्र आहे, आवाम जहिन यत्रोर्वी सलिनेन परिप्लुता. काय म्हटले, आवाम जहीन यत्रोर्वी सलिलेन परिप्लुता. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, परिप्लुता म्हणजे ज्या, सलील म्हणजे पाणी, यत्र म्हणजे कुठे, ज्या ठिकाणी पाणीही नसेल त्या ठिकाणी आम्हाला जाळून मार. बापरे, असं लिहिलेलं आहे सप्तशतीमध्ये. आवा म्हणजे काय, मला ज्या ठिकाणी पाणी पण नाही अशा ठिकाणी नेऊन जाळून मार असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये सप्तशती. असं जर काय सप्तशतीचा पाठ होत असेल तर कशा पद्धतीने निगेटिव्ह इफेक्ट होईल त्याचा. आवाम नाही पाहिजे, मम शत्रुम पाहिजे त्या ठिकाणी. तर ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. मम शत्रुम पाहिजे, मम शत्रुम जहिन यत्रोर्वी सलिलेन परिप्लुता. म्हणजे माझ्या शत्रूला जो काय मला त्रास देत असेल, मला वाईट चिंतत असेल, मला भयानक त्रास देऊन माझं जीवन सुसह्य न करता असह्य केला असेल, त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी पाणी मिळण्याच्या ठिकाणी नेऊन तो जाळून मारू शकते असं त्या ठिकाणी विनवणी आहे. हे झालं एक. त्यानंतरचा पाठ मध्ये अजून एक मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये जो पाठ आहे 13वा अध्याय, 13 संपल्यानंतर रहस्यत्रय म्हणून दुसरा जो येतो पॉइंट, त्यामध्ये प्रासादिक रहस्य पहिल्यांदा येतं, त्यानंतर मूर्ती रहस्य येतं. या मूर्ती रहस्यामधला म्हणजे देवी सप्तशतीचा 13 अध्याय संपल्याचा पाठ आहे. या पाठ मध्ये मूर्ती रहस्य म्हणजे जे लिहिलेले तो मंत्र काय आहे, तो मंत्र आहे तसाम परिचर्ये देवी पतिम प्रिय वि वांगना. म्हणजे
त्या ठिकाणी पतिप्रिय विवांगने म्हणजे असा अर्थ होतो स्पष्टपणे, तू माझा नवरा म्हणून रक्षण करशील असा अर्थ होतो. देवीला असं म्हटल्याचा अर्थ होतो. अरे बापरे. नवरा म्हणून पतीमच्या ऐवजी सुतम पाहिजे, म्हणजे मुलासारखं, म्हणजे बाळ आहे आईसारखं मला तू रक्षण कर असं म्हणण्यापेक्षा ऐवजी पतीम तो शब्द आलेला आहे. 11वा मंत्र तुम्ही रहस्यमध्ये बघू शकता. तर अशा गोष्टी या दोन मोठ्या चुका ह्या गाळून हे क्लिअर करून नंतरच दुर्गा ते म्हटलं गेलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हे भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय शास्त्रामध्ये, आणि जे काय आपण जे काय देवाचं आपण करतो यात ह्या चुका होत राहिल्या तर याचं फळ विचित्र मिळेल. या अनेक गोष्टी अशात, पण या गोष्टीतून तर करेक्शन व्हायला पाहिजे. म्हणून गोष्टी बघून करणं खूप गरजेचं आहे. डोळसपणे या सगळ्या गोष्टी पाठ करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा, असं सरांचं म्हणणं. आपल्याला आणखी एक फोन येतोय मुंबईवरनं योगेश यांचा. योगेश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. गुरुजींना पण माझा नमस्कार. नमस्कार. मी मुंबईवरून योगेश बोलतोय. बोला. गुरुजी, मला प्रश्न हा विचारायचा आहे की आपण जे नवरात्रीमध्ये घट बसवतो घरामध्ये, तर त्या घटासमोर आपण जे देव ठेवतो तर ते योग्य पद्धत आहे का की घटासमोर देव ठेवणार, किंवा मग देव जे देवघरामध्ये किंवा आपल्या मंदिरामध्ये असतं देवाऱ्यामध्ये तिथे ठेवून घट वेगळा ठेवण्या ही पद्धत, म्हणजे ह्याच्यातली कोणती पद्धत वापरावी? नक्कीच या पद्धतीबद्दल सर आपल्याला नक्कीच सांगतील, पण आणखी एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर लगेच परत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत पंडित शिवकुमार श्री. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मुंबईवरनं योगेशांनी प्रश्न विचारला होता घटासंदर्भातला. ओके, तर एवढं सांगायचं मला, त्यामध्ये घट समोर ठेवून तुम्ही पूजा करता ते ठीक आहे, पण या सगळ्यात महत्त्वाची पूजा करायलाच पाहिजे. आणि त्या घटामध्ये ₹1.25 किंवा ₹1 नाणं जे टाकून किंवा ₹5 नाणं टाकून लेकरूवाळं हळद, म्हणजे हळकुंड जे असतात, 2 असे टोकं आलेले असतात बाहेर कोंब, ते हळकुंड त्यात टाकून त्याबरोबर एक सुपारी टाकून मगच त्यावर तो नारळ ठेवून त्याची पूजा करणं गरजेचं, हे लक्षात ठेवा. एवढंच पॉईंट आहे. नक्कीच सर, तुम्हाला जर भेटायचं असेल मार्गदर्शनासाठी तर कुठं भेटू शकता आणि तुमचे एक्झिबिशन्स कुठे आहेत? 2 पॉईंट आहेत. वास्तुशास्त्रासाठी खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री लेवल पासून ते मोठमोठ्या मेगा प्रोजेक्ट पासून सगळं मी ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जात असतो. मी माझ्या वेबसाईटवर दिसेल, अगदी US पासून ते ह्याच्यापर्यंत. पुढच्या 22 दिवस मी चायनाला माझ्या व्हिजिट्स आहेत. तर चायनाला काही व्हिजिट वास्तुला मी चाललेलो आहे, ते 7-8 दिवस असणार नाही मी. तर मला भेटायचं ठाण्याला माझं ऑफिस आहे, गावदेव बस स्टॉप जवळ. त्या ठिकाणी फक्त शुक्रवारी मी असतो. अपॉइंटमेंट जे काय फोन नंबर देत ते अपॉइंटमेंट त्या ठिकाणी घेऊन येऊ शकतात. ठाण्याचे नंबर वेगळे आहेत. पुण्यासाठी आणि बाकीच्या महाराष्ट्रातले बाकीचे लोक बाकीच्या फोन करून बुधवारी आणि सोमवारी पुण्याच्या ऑफिसला पत्रिका बनण्यासाठी बाकी दृष्टिकोनातून अपॉइंटमेंट घेऊन मला विथ प्रॉपर अपॉइंटमेंटच भेटायला खूप बरोबर गर्दी असते. वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट, वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट जे आहेत त्यामध्ये आता रनिंग कंडिशनला हे दुर्गा माता जे आहे, हे दुर्गा देवीचं प्रोडक्ट अतिशय महत्त्वाचं आहे की जे तुम्हाला दुर्गा माता काली स्वरूप मी काय जे सांगितलं हे घराघरात असायला पाहिजे. या ठिकाणी ओम ह्रीम दुम दुर्गाय नमः यंत्र आहे, याचं 12 ते 15 फुटांत ओरा लेवल पसरते. आणि या ठिकाणी वरच्या इथं बघितलं तुम्ही काली माताचं स्पष्टपणे या ठिकाणी मूर्ती आहे. माझं पेटंट असलेलं अप्लाइड आणि त्याबरोबर ह्याचं कॉपरेट असलेलं माझं प्रोडक्ट आहे. हे अतिशय महत्त्वाच्या घराघरामध्ये असायला पाहिजे आणि या नवरात्रात 100% रिझल्ट चांगले येतील. हे दक्षिणेकडे तोंड करून घरात जर तुम्ही लावलं तर या ठिकाणी तुम्हाला वाईट शक्तींचा त्रास होणार नाही आणि त्याबरोबर दुर्गामातेचा आशीर्वाद मिळायला हरकत नाही. त्याबरोबर बाकीचे प्रोडक्ट जे आहेत, अन्नपूर्णा जी आहे ही पण खूप महत्त्वाची आहे. या दरम्यानच्या काळात अन्नपूर्णाला खूप महत्त्व या ठिकाणी पण ठेवणं गरजेचं आहे. आणि अन्नपूर्णाची पूजा करा. आणि एक्झिबिशन जे आहे ते खाली तुम्हाला दाखवलेत कंटिन्युअस. 17-18 तारखेला शनिवार वाड्याच्या मागे आशीर्वाद मंगल कार्यालय, 17-18 तारखेला मुंबईला पण नवी मुंबईला वाशी गुरव हॉलमध्ये आहे. 20 आणि 21 तारखेला अंबर हॉल ला पुण्याला एक्झिबिशन आहे. 24 आणि 25 तारखेला लातूरला येतोय. लातूरला हॉटेल पार्थ एक्झिक्युटिव्ह बेळांबे नगर या ठिकाणी आंबेजोगाई रोडला एक्झिबिशन आहे. आणि 31 आणि 1 तारखेला माझं धरमपेठ नागपूर या ठिकाणी वास्तू प्रोडक्ट एक्झिबिशन आहे. तर या ठिकाणी प्रोडक्ट घ्या आणि माझं ॲप जे आहे वास्तू पंडित 124 हे तुम्ही डाउनलोड करा. आणि त्या ठिकाणी तुम्हाला 100% विदाऊट एनी कुणी न येता सुद्धा घरात ते ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी वास्तुशास्त्रामध्ये घर किती % आहे ते कळू शकतं. माझं डायरेक्ट नॉलेज त्या ठिकाणी जातं आणि माझे वास्तुचे प्रोडक्ट म्हणजे कानाकोपऱ्यात घरामध्ये यंत्राची एनर्जी पसरते आणि तुमचे दोष नाहीसे होतात. याला माझा 22 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. गायत्री मंत्राची शक्ती पण तुम्हाला त्याच्यामागे बघायला मिळेल. तर तुम्ही वापरा आणि सुखी आणि समृद्ध राहा. पुढच्या वेळेला हे जे काय काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगेन. आता जे काय तुम्हाला मी सांगितलं की हे असं तुम्ही प्रॉब्लेम झालेला आहे, हे घट बसवण्याच्या चुकीसाठी परिमार्जन करण्यासाठी किंवा हा दोष जाण्यासाठी काही थोडे उपाय जे असतील अभ्यास करून मी तुम्हाला 20 तारखेच्या पुढच्या प्रोग्राम मध्ये मी गॅरंटी 20 तारखेला सर तुमचा वास्तू दोषावर विना तोडफोड उपाय हा विषय असणार. तुम्ही या कार्यक्रमात आला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.